नमस्कार. आपणासारख्या पूज्य साहित्य रसिकांचा पुजारी असलेला मी नंदकुमार बुर्डे दिलासा संस्था प्रेरित लेखमालेतील या 20व्या पूज्य भावपुष्पांजली अर्पण करतो. कृपया स्वीकार व्हावा. आजच्या लेखाचं शीर्षक आहे पूजा. पूजा. पूज्य आणि पूजक यातील भावनिक सुसंवाद म्हणजे पूजा. पूजा हे संवेदनांचं गाव असतं, व्याकुळतेचा ठसा असतं, भक्तिरसाचा आभाळ रंग असतं, किंबहुना ती मधुर असा हृदय संवाद असते. दाटलेले भाव मिटलेल्या पापण्यांखाली भक्तीचा गाव सजवतात आणि पूजेचा प्रवास सुरू होतो. पूजक, पूजा आणि पूज्य हे त्रिकूट म्हणजे कर्ता, कर्म आणि साध्य होत. यातील पूज्य हे अतिशय व्यापक, विशाल आणि विशिष्ट गुणसमुच्चय असलेलं पण मोहक असं रसायन आहे. या ठिकाणी असं सामर्थ्य वास करतं की जे भारावून, नादावून आणि झपाटून टाकणारं असतं, तसेच गूढ असून आकर्षकही असतं. पूज्य आणि पूजकासाठी असलेली एक परिपूर्ण व पूजनीय कलाकृती असते पूज्य. पूज्य ही पूजकासाठी असलेली एक परिपूर्ण आणि पूजनीय अशी कलाकृती असते. वैभवशाली शिल्प असते, किंबहुना ती पूजकामधील स्व सामावून घेणारा विशाल सागर असते असंही म्हणता येईल. पूज्य असलेल्या गोष्टीची स्वतःची विशिष्ट अशी चौकट असते. त्या चौकटीत पूजकाला आश्वस्त करणारे, पूजकाशी अनाम संवाद साधणारे, पूजकाच्या असहाय्यतेला आधार वाटणारे असे आभासी गुणरंग विलोभनीय रूपात पूजकाच्या अनुभूतीला दाद घालणारे, दाद देणारे असे असतात. ही पूज्य गोष्ट बघा, काल्पनिक ईश्वर स्वरूपात असेल, राष्ट्रध्वजासारखी प्रेरणादायी वस्तू असेल, सद्गुरूसाठी नित्य परिचयाची व्यक्ती असेल, किंवा तर्काला डावलून मनानं निर्माण केलेली भूत, हाडळ, ब्रह्मसंबंध अशी भयावह भूताकृती असेल. कशी असो त्या त्या पूजकासाठी ती पूज्यच असते. आता पूजक हे मन, बुद्धी आणि अंतःकरण यातील सर्व भावभावनांना आणि विचारांना विशिष्ट तर्काने अवगुंठित करून समर्पण भावात वावरणारं, कल्पनेच्या सागरात विशिष्ट दिशेने वाहू पाहणारं एक जहाज असतं. मग या जहाजाला कधी मनातील उद्रेकाचा सामना करावा लागतो, कधी अंतःकरणातील व्याकुळतेला तोंड द्यावं लागतं, कधी बुद्धीच्या विचार वादळात बसणाऱ्या प्रचंड धक्क्यांनी धास्तावणंही होतं बरं. पण या सर्वात त्याचा प्रवास हा एका अनामिक ओढीनं नेणारे आणि विशिष्ट समजुतीच्या शिडानं निर्धारित केलेल्या अशा दिशेने चालू होतो. आपणाला विनंती, आपण कल्पनेनं या कायेत प्रवेश करून पहा. तर्क कदाचित पटेल. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पूजा. पूजा ही पूज्य आणि पूजक यातील दुवा सांधणारी, साध्य सुगंधाची अनुभूती देऊ पाहणारी आणि विशिष्ट कर्मकांडाने प्रेरित अशी गोष्ट असते. यात साधनांची उपलब्धता आणि शुचिता महत्वाची असते. साधनातील प्रत्येक वस्तू समर्पण भावाने
समर्पण भावाने प्रेरित केलेली असते. या साधनात फुलातील सुगंध आणि सौंदर्य असेल, यज्ञाचा स्वाहाकारी धूम असेल, घंटेचा लयबद्ध नाद असेल, मंत्रांचा घोष असेल, हे सारं त्या पूज्याच्या प्रतिमेसाठी समर्पित भावानं भारलेलं असतं. तसेच काही ठिकाणी बालकाचं उष्ण रक्त असेल, स्त्रीत्वाचं अश्लाघ्य समर्पण असेल, प्राण्यांच्या विशिष्ट अवयवांचं दान असेल, अथवा नरबळी देखील पूजेची अत्यावश्यक सामुग्री समजली जाऊ शकते. अर्थात येथे ही भावना मात्र समर्पणाचीच असते त्या पूजकाची. पूजा ही सात्विक, राजसी, तामसी अशा 3 प्रकारात विभागली जाऊ शकते आणि ती पूजकाच्या साध्यावर आपलं रूप प्रगट करते. पूजा ही पूजकाला संपन्न, समृद्ध आणि सबल होण्यासाठी मानसिक बळ देते. तसेच पूजा साधनाविषयीच्या गैरसमजुतीने दुर्बल करून मानसिक खच्चीकरण करणारी सुद्धा ठरू शकते बरं का. माझ्या एका मित्राचा मुलगा परदेशातून विमानानं स्वग्रही परतत होता आणि त्याच्या सुखरूप प्रवासासाठी हे वडील विशिष्ट यज्ञ करत असताना छतावरची पाल अचानक कुंडात पडताना यानं दिसली आणि त्याच क्षणी अशुभाच्या जाणीवेनं जबरदस्त अशा हृदयविकाराच्या झटक्यानं ते कोसळले. खरं तर त्यावेळी त्यांचा तो मुलगा दारातच उभा होता. स्वतः डॉक्टर असूनही काहीही करू शकला नाही तो. असो, हे सारं आपल्या चिंतनासाठी. साधनं ही वातावरण निर्मितीसाठी असतात. सात्विक सौंदर्याचे आपण पुजारी होऊयात, सात्विक सौंदर्याचे पूजक होऊयात. आपण छान चिंतन करूयात आणि स्वतःच्या मनाला आत्मविश्वासपूर्वक वाटचाल करायला प्रवृत्त करणारी सुंदर पूजा साकार करूयात. अशी पूजा सुफल संपन्न होवो हीच भावना आपणास समर्पित. आपला विनीत नंदकुमार बुर्डे. धन्यवाद.